मुलांनी ज्या सेलिब्रिटी मुलांनी जे विचार मांडले ना, अभ्यास कसा करायचा हे फार महत्वाचं आहे. आजचा अभ्यास आज आणि उद्याचा अभ्यास पण आज, हे जे या मुलांनी तुम्हाला सांगितलं ना, ही टेक्निक सगळ्यात महत्वाचा विषय. आणि ज्यांना पुढे, आणि मला वाटतं अनेक मुलांनी पण सांगितलं ना की तुम्ही अशा पद्धतीने अभ्यास रोज थोडा थोडा अभ्यास केला तर त्याची प्रगती 100% होऊ शकते. पण यशासाठी झगडत असतो. तुम्ही यशस्वी व्हावं, तुम्ही आयुष्यामध्ये यशस्वी व्हावं, तुम्ही तुमचं जीवन चांगल्या पद्धतीने व्यतीत करावं आणि निश्चितपणे येणाऱ्या भविष्यातील काळामध्ये तुम्ही चांगल्या पद्धतीचं यश संपादन करून स्वतःच्या कुटुंबाचा, समाजाचा, गावाचं आणि देशाचा नावलौकिक वाढवावा, अशी केवळ इच्छा आमच्या सर्व मंडळीची या ठिकाणी असते. तुम्ही मोठे होताल, ज्यावेळेस तुम्ही पदव्युत्तर शिक्षण तुम्ही घेताल, त्यावेळेस एक ना एक दिवस असा येईल की तुम्ही या डेस्कवरती येऊन सर्व बाकीच्या विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करताल. आणि असं यश संपादन करण्याची जर भूमिका तुम्ही तुमच्या मनामध्ये बांधत असाल तर उद्याच्या यशापासून तुम्हाला रोखण्याची ताकद कोणामध्ये नाही, हे तुम्ही या ठिकाणी आवर्जून लक्षात ठेवायचं आहे. तुम्हाला लागणारं सर्व सहकार्य करण्यासाठी आमचा संपूर्ण स्टाफ त्या ठिकाणी उपलब्ध आहे. तो स्टाफ तुम्हाला जीवाचा, आम्हाला वेळेचं बंधन नाही, आम्हाला दिवसाचं बंधन नाही. प्रत्येक क्षणाला एक आणि एकच विचार संस्थेच्या मनात आहे, आमच्या विद्यार्थ्यांना यश मिळालं पाहिजे. आणि तुम्ही यशस्वी होण्यासाठी जे काय आवश्यक असेल ते सर्व आम्ही संचालक मंडळापासून आमचे चेअरमन भाऊंपासून सर्वजण या ठिकाणी तुम्हाला देण्यासाठी प्रयत्नशील आणि कटिबद्ध आहोत. अनेक चढ उतार होते, बरंच काही शिकायला मिळालं. त्यातून एक 2-3 गोष्टी मला वाटतं तुम्हाला पण फायदा होईल असा. पहिला म्हणजे आपण काय करतो, फक्त परीक्षा आली की अभ्यास करतो. असं न करता रोज थोडा थोडा अभ्यास, म्हणजे रोज 1-1.5 तास घर अभ्यास करायचा. काय करायचं, तुम्हाला आज जे शाळेत शिकवलं तेवढं फक्त वाचलं आणि उद्या काय शिकवणार आहे एवढं वाचलं तरी पुरेसा अभ्यास होतो. हा असा रोज अभ्यास केला की परीक्षेच्या आधी काही टेन्शन येणार नाही. दुसरं म्हणजे जसं परीक्षेचं वेळापत्रक असतं तसं तुमचं अभ्यासाचं पण वेळापत्रक बनवा. एखादा विषय तुम्हाला अवघड जात असेल त्याला विशिष्ट वेळ द्या. डिसिप्लिन इज व्हेरी इम्पॉर्टंट. सगळ्यात महत्वाचं, आपण विराट कोहली, शाहरुख खान यांना सगळ्यांना बघतो. एक गोष्ट त्यांच्याकडून शिकण्यासारखी म्हणजे डिसिप्लिन. फक्त अभ्यासच, सगळ्यांना अभ्यासच आवडतो असं नाही. मला पण नव्हतं आवडत, कोणालाच नाही आवडत बसून अभ्यास करायला. पण एक गोल, एक ध्येय समोर असलं की हे सगळं होतं. आणि अभ्यासच नाही तर त्याच्या बरोबरीने किंवा त्याच्याहून महत्वाचं मी सांगेल आरोग्य. सगळ्यांनी मैदानी खेळ खेळा आणि प्लीज रिक्वेस्ट की मोबाईल पासून लांब राहा. आज सगळ्यात मोठं आपलं डिस्ट्रॅक्शन म्हणजे मोबाईल आहे. जोपर्यंत शाळा होत नाही, तिथून पुढे 5-6 वर्ष जात नाही महत्वाची शिक्षणाची, तोपर्यंत मोबाईल पासून लांब राहा. यासाठी मी माझ्या पेरेंट्सला सामान्य कुटुंबातून येतोय, तर आपण म्हणजे उच्च शिक्षण घेऊन किंवा एखाद्या उच्च पदावर जाऊ शकत नाही. तर हा जो न्यूनगंड आहे मनामध्ये, तर तो सर्वप्रथम विद्यार्थ्यांनी काढून टाकायला हवा. कारण म्हणजे आता आपण असे खूप एक्झाम्पल्स पाहतो की जे सर्वसामान्य कुटुंबातून आलेले विद्यार्थी असतात. तर एक अभ्यासामध्ये सातत्य ठेवलं आणि आपल्याला आयुष्यात जर काहीतरी करून दाखवायची जिद्द असेल तर नक्कीच आपण काहीतरी करून दाखवू शकतो. आता मी जेव्हा 10वी उत्तीर्ण झाले तेव्हा शाळेतून जाताना इतकंच ठरवलं होतं की आता शाळेत परत येईल तर काहीतरी जेव्हा अचीव करेल तेव्हाच परत येईल. आणि म्हणजे इतक्या वर्षांनी शाळेत आली आहे तर म्हणजे आता असं एक बरं वाटतं की आपण जे ठरवलं होतं ते साध्य झालेलं आहे. आणि तुम्हा सर्वांसाठी म्हणजे हे एक इन्स्पिरेशन म्हणता येईल. कारण जेव्हा मी तुमच्या जागी बसायला, पौर्णिमा आहे तर म्हणजे आपल्या गुरुचं आपल्या आयुष्यात किती महत्त्वाचं स्थान आहे हे तुम्हाला नव्याने सांगायची गरज नाहीये. कारण जो आपला महत्त्वाचा पाया असतो आयुष्याचा तर तो आपल्या महाविद्यालयीन शिक्षणातच म्हणजे रचला जातो. आणि मग त्यानुसार आपण आपल्या आयुष्याची उंची गाठत असतो तर ती महत्त्वपूर्ण ठरते. त्याच्यामुळे जी आपली शाळा असेल, आपले शिक्षक असतील तर ते खूप महत्त्वाचं योगदान देतात आपल्या आयुष्यात. तर त्यामुळे सर्व
सांगणं राहील की म्हणजे आपल्या गुरूंचा आदर करा, त्यांना फॉलो करा, म्हणजे जे सांगतात ते. आणि आजकालची जी पिढी आहे तर ती म्हणजे सोशल मीडिया, वेगवेगळी व्यसनं, या सगळ्या गोष्टींमध्ये खूप वाहवत चाललेली आहे. तर आपण स्वतःला एक डिसिप्लिन ठेवलं पाहिजे आणि म्हणजे जोपर्यंत आपण काहीतरी अचीव करत नाही तोपर्यंत या सर्व गोष्टींपासून दूर राहायला हवं. त्याचबरोबर आता बऱ्याच जणांचं असतं की कोणाला इंग्लिशचा प्रॉब्लेम आहे, कोणाला मॅथ्सचा प्रॉब्लेम आहे, म्हणजे सर्व विद्यार्थी हे सर्व विषयांमध्ये परफेक्ट नसतात. तर मग हा जो न्यूनगंड आहे मनात की मी इतका हुशार नाहीये किंवा मी ॲव्हरेज स्टुडंट आहे, मला हे येत नाही, मला ते येत नाही, तर हे मनात नाही ठेवलं पाहिजे विद्यार्थ्यांनी. प्रत्येकामध्ये असा कुठला ना कुठला गुण असतो की त्या जोरावर तो आयुष्यात काहीतरी अचीव करेल. म्हणजे असं नाही की सर्वांनी अधिकारी झालं पाहिजे किंवा डॉक्टर, इंजिनियरच झालं पाहिजे. भरपूर म्हणजे करिअरच्या संधी आहेत. तर आपल्यातले हे जे गुण आहेत तर ते ओळखून त्या दिशेनं प्रयत्न करायला हवेत. आणि सर्वांना म्हणजे हेच सांगणं राहील माझं की जो काही तुम्ही अभ्यास करता तर त्याच्यात सातत्य ठेवा. त्याचबरोबर जे एक्स्ट्रा करिक्युलर ॲक्टिव्हिटीज असतात शाळेमध्ये, वेगवेगळ्या स्पर्धा असतील, खेळ असतील, तर त्या सर्वांमध्ये पार्टिसिपेट व्हा. आता सायन्स एक्झिबिशन वगैरे होतात तर त्या सर्व गोष्टींमध्ये पार्टिसिपेट व्हा. म्हणजे फक्त एक अभ्यास असं पण नका करू. एक आपली जी पर्सनॅलिटी आहे ती ओव्हरऑल म्हणजे ऑलराऊंडर बनवण्याचा प्रयत्न करा. आणि मग इथून पुढे आता तुम्ही जेव्हा उच्च शिक्षण घेण्यासाठी बाहेर पडाल तर तेव्हा तुम्हाला वेगवेगळे अनुभव येतील. मग तेव्हा आपण एक ग्रामीण भागातून आलोय किंवा काय, या गोष्टी मनामध्ये न ठेवता स्वतःवर कॉन्फिडन्स ठेवणं खूप गरजेचं आहे. कारण म्हणजे आपल्याला कुठल्याही फील्डमध्ये जर सक्सेस मिळवायचा असेल तर म्हणजे कॉन्फिडन्स हा खूप मॅटर करत असते. एक प्रोसेस आहे ती ही मीही ॲव्हरेज स्टुडंटच होते, पण नंतर हळूहळू डेव्हलपमेंट केली. 9वीमध्ये एक 3रा नंबर आला आणि मग 10वीमध्ये 1 नंबर आला. मग वाटलं की थोडा आत्मविश्वास वाढला आणि वाटलं की आपणही काहीतरी करू शकतो. शाळेत असतानाच ऐकलं होतं की CA एक खूप रेप्युटेड प्रोफेशन आहे आणि खूप व्हॅल्यू आहे त्यांच्या साईनला. तेव्हा थोडं सर्च केलं आणि तेव्हाच ठरवलं होतं की मलाही CA व्हायचंय. मग 10वीत नंबर आल्यावर कॉमर्स स्ट्रीम चूज केलं. त्यामुळे सगळ्यांना थोडं आश्चर्य पण वाटलं होतं की सायन्स का नाही, पण माझं स्वप्न होतं की मला CAच व्हायचंय आणि ते पूर्ण झालं आज. यामागे आपल्या शाळेचं, सगळ्या शिक्षकांचं खूप मोठं योगदान आहे आणि मी त्यांनाही या श्रेयाचा खूप मोठा वाटा त्यांना देऊ इच्छिते. आणि या जर्नीमध्ये जसं सांगितलं की आपण ग्रामीण भागातून असल्यामुळे बाहेर गेल्यामुळे आपल्याला एक न्यूनगंड असतो, तर तो मलाही होता. त्यामुळे इथून जेव्हा 11वीला बाहेर पडले तेव्हा थोडंसं तिथं ॲडजस्ट व्हायलाही वेळ गेला. पण त्या जर्नीमध्ये हे नक्की कळलं आलं की कॉम्पिटिशन खूप आहे, पण आपण जर ध्येय ठेवलं आणि ठरवलं की आपल्याला या कॉम्पिटिशनमध्ये टिकायचंच आहे तर नक्कीच आपण त्यामध्ये टिकून राहतो. जेव्हा ठरवलं की CA व्हायचं तेव्हा अशा खूप साऱ्या गोष्टी मी ऐकल्या. CAचा रिझल्ट खूप कमी असतो, खूप कमी लोक पुढे जातात आणि त्यातूनही खूप कमी लोक पास आउट होतात. हे अशा साऱ्या खूप गोष्टी ऐकल्या होत्या. तिथं गेल्यावर आजूबाजूला अनुभवल्या पण एक जिद्द होती की आपल्याला यामध्ये टिकून मात्र राहायचंय. त्यामुळं ती कन्सिस्टन्सी ठेवली आणि मग हे सगळं झालं. ही एक प्रोसेस होती, हे असं 2 वर्षात वगैरे नाही झालं. आपल्या शिक्षण पद्धतीमध्ये ज्या इयत्ता आहेत, इयत्ता 1ली, 2री, 3री, मग 10वी, ही एक प्रोसेस आहे. कोणी 5वीमधून डायरेक्ट 10वीला जाऊन एक्झाम नाही देऊ शकत. त्यामुळे सातत्य हे खूप गरजेचं आहे आणि तुम्ही नक्कीच यशस्वी व्हाल. सातत्य ठेवा आणि मला विश्वास आहे आपल्या शाळेतूनही खूप सारं गायडन्स मिळतं विद्यार्थ्यांना. मलाही खूप मोठं प्रोत्साहन मिळालं. त्याबद्दलही मी खूप आभारी आहे आपल्या शाळेची. आणि आज खूप छान वाटतंय इथं CA बनवून सगळ्यांना गाईड करणं. तर मी तुम्हा सगळ्यांनाही खूप खूप शुभेच्छा देते तुमच्या पुढच्या. त्याच्यामुळे तुम्ही आमचं लक्ष द्या. त्यांचं करिअर आहे ते आहे, मग तो एक तुम्हाला आहे. आता तुम्हाला MPSC बद्दल लगेच काय सांगणार नाही. अगोदर तुम्ही ज्या स्टेपला आहे ते स्टेपमध्ये तुम्ही काय करायला पाहिजे हे सांगणं मला अगोदर योग्य वाटेल. आता काही 5वीला असतील, काही 10वीला असतील, काही 11वी 12वी नवीन कॉलेज चालू झाले तिथील मुलं असतील. तर 5वीतल्या मुलांनी 6वीत जाताना, 7वीत जाताना, 7वीतल्या मुलांनी वर्गात जाताना आपण पहिला प्रयत्न हा पाहिजे की आपल्याला
5वी मध्ये समजा 70 मार्क पडले असतील, तर 6वी मध्ये प्रवेश करताना आपल्याला 72 मार्क कसे पडतील याचा तुम्ही विचार केला पाहिजे. नाही की आपण 70 वरून समाधान राहायला पाहिजे. आपण वरच्या वर्गात जाताना कायम प्लस मार्क घेऊन गेलं पाहिजे. त्याचा फायदा असा होतो की उद्या हे कॉम्पिटिशनचं जग आहे. तुम्हाला 10वी नंतर 11वीत प्रवेश घेणार, 11वी 12वीच्या वेळेस तुम्ही नीटची तयारी करणार, सीएटीची कोण तयारी करणार, कोण असे बाकीच्या स्पर्धा परीक्षेची तयारी करणार. त्यावेळेस तुम्हाला ह्या कॉम्पिटेटिव्ह नेचरचा तुम्हाला थोडा फायदा होणार आहे. कारण काय होतं, पुढे गेला आपण तुम्ही 12वी नंतर आता 11वी 12वीचं मागे विद्यार्थी, इकडे विद्यार्थी तुम्हाला नीट द्यायची, कुणाला बीएला ऍडमिशन घ्यायचे, त्यांना सुद्धा आता सीएटी द्यायची आहे. त्यावेळेस तुम्हाला अभ्यास नक्की करायला लागणार आहे. त्यावेळेस तुम्हाला हा जो नेचर असतो तुमचा पहिल्यापासून डेव्हलप झाला त्याचा तुम्हाला पुढे फायदा होतो. याचं काय होतं, 4 महिने आपल्या ह्याच्यात निघून जातात की आपण कॉम्पिटिशन मध्ये टिकू का ना टिकू हा विचार तुम्ही करत बसता. आणि इथं तुम्ही जर निम्म पाठवत कसं हे जरी आजकाल म्हणतात की 5 लाख पोरांची स्पर्धा आहे, 10 लाख पोरांची स्पर्धा आहे, ही स्पर्धा एवढी मोठी करी नसते. त्याच्यापैकी फक्त पहिल्या 10% लोकांची स्पर्धा असते. 90% उत्तर देतात यायची म्हणून देतात वर्षा. त्यामुळे तुम्ही हे तुमचं 5वी 6वी 7वी पासून डेव्हलप करताना त्याच्या ऍटोमॅटिक डेव्हलप होतोय की आपल्याला पहिल्या 10% मध्ये यायचे. पहिल्या 10% मध्ये स्पर्धा तुम्हाला काढायची असते. फक्त वरची जे 90% असतात ते तुमच्या स्पर्धेत कधीच नसतात. त्याच्यामुळे प्रयत्न हा करायचा की पहिल्या 10% मध्ये कायम राहतात. त्याच्यामुळे तुम्हाला लवकर यश मिळेल. बाकीचं 5वी 6वी 7वी तुम्ही डेव्हलप करत राहतात. खेळायला सुट्टी तरी तुम्ही खेळत राहा. नाही बऱ्याच दिवस आम्ही काय करतो, खेळायला सुट्टी असेल तिथे कोपरा असायचा, तिथे झाडवच्या अगोदर तिथे जाऊन गप्पा मारत बसायचो. खेळायला इकडे बाकीची खेळायची. त्याचा आम्हाला पुढे भरपूर तोटा व्हायचा. कारण की एक्झामच्या टाइमला ऐन टाइमला आम्ही काय करायचो, भरपूर अभ्यास करायचो. सकाळची पार उठायचो, काय करायचो, संध्याकाळचं जागायचो आणि सकाळची पार येताना वाटायचं की झोप लागायची, तर 100% आजारी पडायचो. त्याच्यामुळे जे केलाय ते जायचं आणि जे यायचं तेही जायचं. त्याच्यामुळे तुम्ही थोडस लक्ष कशा करायचं हेल्थवर लक्ष द्यायचं. थोडंसं जवळ असं गाव सायकल या, गाडी थोडी कमीच वापरा, पायी जायचं थोडंसं. त्याचा तुम्हाला पुढं एक्झामच्या वेळेस नक्कीच फायदा होईल. आता बाकीचं तुम्ही म्हणताय की हे सांगितलं आता तुमचं काय, तर आमचं काय ना, एमपीएससी तुम्ही करणार असाल तर तुम्हाला अगोदर ग्रॅज्युएशन करायला लागेल. तर त्यावेळेस तुम्ही ग्रॅज्युएशन कसं करायचं, तर काही करतात मुलं 10वी 12वी नंतर काय आपला बीए घेतात, पुढे काही सोपी साईड घेतात. वाटतं त्यांना की आता आपण ही सोपी साईड घेऊ नंतर आपल्याला अभ्यास करायला वेळ भेटेल. तसं काय होत नाही. जेवढं तुम्ही सोपी साईड घेता तेवढं तुमचं पलीकडचं लक्ष कमी होतं. त्याचा फायदा तुम्हाला होत नाही, तुम्हाला त्याचा तोटाच होतो. त्याच्यामुळे पहिली प्रायोरिटी तुम्ही ह्याच्यावर द्यायला पाहिजे की 10वी होऊन त्यांनाही असं वाटेल की आपणही अशा प्रकारच्या स्पर्धा परीक्षा एमपीएससी सारख्या परीक्षा देऊन नक्कीच अधिकारी होण्याचं स्वप्न मनाशी बाळगून पुढे मार्गस्थ होतील, मार्गक्रमण करत राहतील. यानंतर